नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री घुगे साहेब, गाव बिल्डाफाटा, तालुका आणि फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 720 झाडांचा सीताफळ प्लॉट भेटप्रसंगी आपण या प्लॉटची जवळपास 5व्या-6व्या बहाराची ही तयारी करतोय। आणि दरवर्षी सीताफळ उत्पादकांना पाऊस पडण्याच्या आसपास म्हणजे आपण दरवर्षी मेचे नियोजन हे करत असतो, 15 मे, 20 मे, 25 मे, व त्या दृष्टिकोनातून पहिला पाऊस ज्यावेळी पडत असतो त्यावेळी फुलं हे अतिशय चांगल्या प्रकारे उमलून सेटिंगही होत असते। पण सीताफळ या पिकामध्ये आपल्याला प्रॉब्लेम असा जाणवतो की ज्यावेळी आपलं फूल हे उमलतं आणि वरून पाऊस पडत असतो त्यावेळी आपल्याला फ्लावर ड्रॉपिंगची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असते। आणि ती समस्या भेडसावत असताना आपण सीताफळ पिकामध्ये आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, खास करून सोलापूर, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये छाटणी ही आरली घेण्याच्या दृष्टिकोनातून फेब्रुवारीमध्ये कट मारण्याचा हा एक प्रयत्न असतो। आपण एकदा छाटणी घेतल्यानंतर समजून घ्या, आता आपला फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे शेतकरी बांधव ज्या ठिकाणी जमिनी या ब्लॅक कॉटन सॉईल आहे किंवा काळ्या जमिनी आहे अशा ठिकाणी आपल्याला पाण्याची मुबलकता ही जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि प्लॉटमध्ये जर गारवा हा अतिशय चांगल्या पद्धतीने जर मिळत असेल तर अशा ठिकाणी आपण फेब्रुवारी छाटणीला जावं। पण ज्या ठिकाणी हलक्या जमिनी आहे किंवा मध्यम हलक्या जमिनी आहे अशा ठिकाणी आपल्याला एप्रिल मे महिन्यामधील टेम्परेचर हे खूप त्रास देणार आहे आणि जी जमिनीतून निघणारी जी बाष्प आहे त्या बाष्पामुळे आपलं फुलांचं ड्रॉपिंगचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू शकतं। कारण की सीताफळ या पिकामध्ये आपण बघितलं, ज्या ठिकाणी आपण डाळिंब म्हटलं किंवा शेवगा म्हटलं तर अशा ठिकाणी आपल्याला फुलांची ड्रॉपिंग ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत नाही। पण सीताफळ या पिकामध्ये फूल हे नाजूक असल्यामुळे सेटिंग ही लवकर पक्की पकडत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम येऊन जातो। दुसरा गोष्ट आहे सूर्यप्रकाश। आपण जर हा प्लॉट बघितला तर आपल्याला या प्लॉटमध्ये कंप्लीटली दाटी ही जाणवते। जर आपल्या झाडांनी जर लोड पकडला तर आपले झाड हे थांबतील, जर आपल्या झाडांनी लोड जर नाही पकडला तर आपले झाड हे म्हशीसारखे किंवा हत्तीसारखे पोचले जातील। तर त्या दृष्टिकोनातून आपण चालू वर्षी श्री घुगे साहेबांचा प्लॉट हा फेब्रुवारी महिन्यामध्ये छाटणी घेतल्यानंतर इथून पुढे नियोजन हे लावतोय। बेसल डोसच्या माध्यमातून आपण इंडी रूट प्रेमयुक्त खतांचा वापर की ज्यामुळे आपल्याला लैंगिक अवस्था ही लवकर प्राप्त होईल। एकदा आपली ही केन ज्यावेळेस निघेल त्यावेळेस आपल्याला फुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवेल। आपल्याला झाडामध्ये जास्त शाखीय स्वरूप हे प्राप्त होऊ न देता लैंगिक अवस्थेकडे जास्त झाडाला ढकलण्याच्या दृष्टिकोनातून सेटिंग ही महत्त्वाची आहे। आणि एकदा सेटिंग झाल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये काय काय बदल करावे लागतील त्या दृष्टिकोनातून आपण इथून पुढे सीताफळ या पिकामध्ये नक्की व्हिडिओ हे शेअर करू असे मी शेतकरी बांधवांना सूचित करू। त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आता आपण हे छाटणी घेणार आहे त्यावेळेस आपण इमिजिएटली बोर्डोचा स्प्रे घेणार आहे, चुना 400 ग्रॅम मोडचूद 1 किलो। ज्यावेळेस आपण झाडं हे वॉश करून घेऊ त्याच वेळेस आपल्याला खोडसुद्धा हे वॉश करून घेणं आहे। सीताफळ सारखं पीक म्हणजे हे बहुवार्षिक पीक आहे आणि अशा पिकांमध्ये कॉपरची मोठ्या प्रमाणामध्ये डेफिशियन्सी ही जाणवत असते। त्यामुळे आपण खोड हे मनापासून वॉश करून घेणं की ज्याच्यामुळे आपल्याला खोडामध्ये कोणत्याही प्रकारचा फंगसचा प्रादुर्भाव हा जाणवायला नाही हवा। ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी खोडाला जास्त संगोपना म्हणा किंवा जोपासना केलेली नाही आहे ते कोणत्याही पिकात असो त्या ठिकाणी आपल्याला मोठे चॅलेंजेस आपल्याला बघू शकतो। तर मी शेतकरी बांधवांना व खास करून सीताफळ उत्पादकांना मी सूचित करेल की आपली छाटणी झाल्यानंतर आपल्याला फूल निघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणकोणत्या उत्पादनांचा वापर हा करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण व्हिडिओ हे प्रसारित करणार आहे। नक्की आपण या व्हिडिओचा लाभ घ्यावा असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आभारी।